नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मानसिक शांतता, शांत मन, शांत झोप या गोष्टीसुद्धा आज दुर्मिळ झाल्या आहेत. आपल्याकडे कितीही पैसा असला तरी आपण विकत घेऊ शकत नाही अशा ह्या गोष्टी आहेत. आणि त्या जर मिळवायच्या असतील तर त्यासाठी उपयुक्त ठरणारी एक मुद्रा आपण आज घेणार आहोत. तिचं नाव आहे शक्ती मुद्रा. आपण जे धकाधकीचं जीवन जगतोय, जो स्ट्रेस आपण घेतो आहे, काही नोईंगली काही अननोईंगली असा जो स्ट्रेस आपल्या शरीरावर विपरीत परिणाम घडवतोय, त्यात आपलं मन अस्थिर असणं, चंचल असणं, मन शांत नसणं, मन एकाग्र न होणं, दाह होणं शरीराचा, पचनसंस्था ठीक नसणं, शारीरिक आणि मानसिक दुर्बलता असणं किंवा जाणवणं, एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटतं अनेकदा आपल्याला, पण आपण तरीही आपलं शरीर खेचत राहतो. या अशा सगळ्या जर तक्रारी जर आपल्याला असतील, आणि त्या बहुतेकांना असतातच, तर त्या सगळ्यांना उपयोगी पडेल अशी ही मुद्रा आहे आणि तिचं नाव आहे शक्ती मुद्रा. शारीरिक आणि मानसिक व्याधींबरोबरच आपली आंतरिक शक्ती वाढवणं आणि विशेषतः आध्यात्मिक लाभ देणं हे सुद्धा ही मुद्रा करते, आणि तेही झटपट करते. आणि म्हणून ह्या मुद्रेला अत्यंत प्रभावी मुद्रा मानलं गेलेलं आहे. आदिशक्तीला समर्पित अशी ही मुद्रा आहे. त्यामुळे आदिशक्तीचं आवाहन ही मुद्रा करते, आणि त्याच्यामुळे ती शक्ती, ते चैतन्य आपल्यामध्ये भरण्याचं काम ही मुद्रा करते. ही मुद्रा अत्यंत प्रभावी आहे असं मी म्हटलं, पण त्याच्याचमुळे ह्याच्यात काळजी घ्यावी असंही आहे. आणि ते मी सगळ्यात सांगणार आहे की ही मुद्रा कशी करायची, त्याचे काय फायदे का होतात, आणि ती किती वेळ करायची. मात्र त्यासाठी हा एपिसोड आपण शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, कारण आज बहुतेकांना या समस्या आहेत. ज्यांना नसतील ते भाग्यवान, पण अदरवाईज जवळपास प्रत्येकाला ही समस्या आहे, आणि ही मुद्रा त्यांना उपयोगी पडू शकते. मी म्हटलं तसं आदिशक्तीला समर्पित अशी ही मुद्रा आहे, त्यामुळे तिचं नाव आहे शक्ती मुद्रा. कशी करायची ते आधी आपण बघूया. मी अनेकदा आत्तापर्यंत बऱ्याच मुद्रा आपल्या झाल्या, आणि त्या प्रत्येक वेळेला मी असं सांगितलंय की आपल्या या 5 बोटांवर पंचतत्व विराजमान असतात. पृथ्वी, आप, जल म्हणजे तेज, अग्नी, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच 5 मुद्रा तत्वांचा बॅलन्स राखण्याचं काम सगळ्या मुद्रा करतात. आणि आपल्याला जो विशिष्ट हेतू आहे त्या दृष्टीने ती मुद्रा आपल्याला लावायची असते. आता ह्या मुद्रेत काय करतो आपण, हा जो अंगठा आहे म्हणजे अग्नितत्व, हा आपण बोटात म्हणजे तळहातावर दुमडतो. त्याच्यावर हे दोन्ही जी बोटं आहेत, तर्जनी आणि मध्यमा, त्यांनी रॅप करतो. दोन्ही हातांनी असं करायचंय. आणि मग ही जी 2 बोटं राहतात, पृथ्वी तत्व, जलतत्व, अनामिका आणि करंगळी, ही जी 2 बोटं आहेत ती इथे अशी जोडायची. पण ती जोडताना हा जो भाग आहे बोटांचा, ही आपण अशी जोडली, ही इथे जोडायची, आणि ही अशी जोडायची. म्हणजे ही मुद्रा वरतून अशी दिसते. ही टोकं इथे जोडलेली असतात, आणि ही टोकं जलतत्व आणि याची इथे जोडली जातात. मी तुम्हाला फोटोही दाखवते आहे, त्याच्यावरनं ह्याचा जास्त तुम्हाला अंदाज येऊ शकेल. करायला अतिशय सोपी आहे. पुन्हा एकदा दाखवते. कोणत्याही पद्मासनात, सुखासनात, वज्रासनात, काही जण असं म्हणतात की मलासनात बसावं, कारण स्वाधिष्ठान चक्र जे आपल्या बेंबीच्या खाली सप्तचक्रांपैकी जे चक्र आहे त्याच्यावर ही मुद्रा खूप जास्त प्रभाव टाकते. आणि त्यामुळे ह्या कोणत्या तरी स्थितीमध्ये बसावं. ज्यांना हे बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून ती करावी. आणि मग हात आपले वरच असले पाहिजेत. आधी बसताना हात असेच ठेवून दीर्घ श्वसन करून मन शांत करायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर दोन्ही हात समोरासमोर आणा. अंगठा दुमडायचा दोन्ही हातांचा, त्याच्यावर ही दोन्ही बोटं त्यांनी रॅप करायचं, गुंडाळायचा तो अंगठा या दोन्ही बोटांनी. हे दोन्ही जवळ आणायचं, आणि मग ही दोन्ही टोकं जोडायची. तुम्हाला आता हे दिसत असेल, अशा तऱ्हेने ही मुद्रा दिसते. आता ह्या मुद्रेचे जे मी उल्लेख केला की ह्या समस्या बहुतेकांना असतात, त्यांना या मुद्रेत फायदा होतो, तो का होतो ते आधी आपण बघूया. ही मुद्रा आपण इथे काय करतो, अंगठा म्हणजे अग्नितत्व तो आपण इथे दाबतो.
त्याच्यावरून आपण वायू तत्व आणि आकाश तत्व ही बोटं दाबतो. म्हणजे अग्नी, वायू आणि आकाश आपण सप्रेस करतो, बॅलन्स करतो, पण सप्रेस करतो. ते जेव्हा वाढतात तेव्हा आपल्याला मन अस्थिर असणं, चंचल असणं, मन शांत नसणं, किंवा ॲसिडिटीसारखे काही प्रॉब्लेम होणं, पोट बिघडणं, दाह होणं, हे सगळे प्रकार होतात. आपली नर्वस सिस्टीम जी आहे ती पण शांत नाही राहू शकत आणि मग त्याचे विपरीत परिणाम आपल्या सगळ्या शरीरावर होतात. आपण इथे हे तिन्ही तत्व इथे आपण अशा तऱ्हेने बॅलन्स करतो. आणि मग पुढे काय करतो, पृथ्वी तत्व आणि जलतत्व यांची बोटं आपण एकमेकांना जोडतो. म्हणजेच पृथ्वी तत्व आणि जलतत्व यांची वृद्धी करायचा आपण प्रयत्न करतो. पृथ्वी तत्वाचं काम काय आहे, शक्ती देणं. जलतत्वाचं काम काय आहे, शांती देणं. म्हणजेच आपण एकीकडे अग्नीला शांत करतोय, दुसरीकडे जलतत्व वाढवतोय आणि तिसरीकडे पृथ्वी तत्व वाढवतोय. त्याच्यामुळे जी शारीरिक आणि मानसिक दुर्बलता आहे किंवा अशांती आहे ती दूर व्हायला मदत होते. इतरही अनेक काही उपचार पद्धतींमध्ये मी बघितलं तर जर आपल्याला वार्धक्य टाळायचं असेल तर ही जी दोन हे आहेत ती अशी जोडा किंवा अशी दाबा, किंवा आपण पूर्वी जो नखांचा हे करायचो खेळ, अजूनही काही करत असतील त्यातही आपण तेच करतो. म्हणजेच आपल्याला ह्या सगळ्यांचे लाभ ह्या एका मुद्रेने आपल्याला मिळू शकतात. किती वेळ करायची ही मुद्रा याबाबत वेगवेगळं सांगितलं जातं. किती वेळ करायची आणि कुठे ठेवायची या दोन्ही बाबतीत वेगवेगळे मतमतांतर आहेत. मी दोन्ही प्रकारे करून बघितलं त्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे. ही मुद्रा अत्यंत प्रभावी आहे, लगेच इफेक्ट देते आणि त्याच्यामुळे ही मुद्रा दिवसातून एकदा फक्त 12 मिनिटं करावी असं सांगणारे लोक आहेत. आणि त्याचबरोबर ही मुद्रा, मी आधीच्या मुद्रा म्हटलं दिवसातनं 45 मिनिटं, ही मुद्रा 30 मिनिटं दिवसातनं 10-10 मिनिटाच्या 3 ब्लॉक्समध्ये अशी करावी असंही काही लोक सांगतात. मी दोन्ही प्रकारे करून बघितलं, पण मला असं वाटतं की ही जर तात्कालिक लगेच लाभ आपल्याला देते तर आपण त्या समस्येपुरती ती करणार. म्हणजे समजा मला झोप लागत नाही तर झोप लागत नाही म्हणून मी ती मुद्रा करायला जाणार, आणि मग तसं जर असेल तर मला झोप लागायला लागली की ती मुद्रा मी थांबवायचीच आहे तशी सुद्धा. मग ती अननेसेसरीली आपण एवढी 30 मिनिटं वगैरे का करावी. त्याच्यामुळे आपण आधी जर समस्या माफक प्रमाणात असेल, मीडियम स्वरूपाची असेल तर आपण ती 12 मिनिटं करावी. ज्यांना खूप तीव्र स्वरूपाच्या या समस्या आहेत त्यांनी ती दिवसातून 2दा 10-10 मिनिटं किंवा 12-12 मिनिटं करावी. 30 मिनिटं ती करावी असा माझा अनुभव नाही, मला वाटत नाही. त्यातनं तुम्ही ज्यांनी त्यांनी आपापला अनुभव घ्यावा. जास्त केल्याने ह्याच्यात तोटा आहे तोही मी पुढे सांगणार आहे, त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. कुठे ठेवायचा हा आपण हे असं केलं, मुद्रा झाली, ही कुठे ठेवायची तर काही जण म्हणतात की आपल्या हृदयाच्या जवळ जे अनाहत चक्र आहे तिथे ती ठेवावी. तर काही जणांचं म्हणणं असं आहे की ती बेंबीच्या खाली जे स्वादिष्ठान चक्र आहे तिथे ठेवावी. मी स्वादिष्ठान चक्र कुठे आहे त्याचा फोटो दाखवतेय, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की कुठे ठेवायचं आहे ते. मी दोन्ही प्रकारे करून बघितलं, फार काही मला फरक त्याच्यात जाणवला नाही, पण लॉजिकली स्पीकिंग ती बेंबीच्या खाली स्वादिष्ठान चक्र जिथे आहे तिथे ठेवलेली जास्त चांगली, कारण ही सर्वात जास्त प्रभाव त्या स्वादिष्ठान चक्रावर टाकते. हिचं नाव आहे शक्ती मुद्रा. म्हणजे शिव आणि शक्ती यांच्यात मिलनातून जर आपला हा देह तयार झाला असेल तर शक्ती म्हणजे जी फेमिनाईन एनर्जी आपल्या शरीरात आहे तिची वृद्धी ह्या मुद्रेमुळे आपल्याला होते. तिचं स्थान आहे स्वादिष्ठान चक्र, म्हणून ही स्वादिष्ठान चक्राच्या जवळ ठेवावी असं मला वाटतं. ते जास्त मला लॉजिकल वाटतं. मी म्हटलं ही फेमिनाईन एनर्जी आहे, शक्ती मुद्रा आहे ती, आणि स्वादिष्ठान चक्रावर प्रभाव टाकते. आणि म्हणजेच याचा अर्थ ती पोटावर प्रभाव टाकते, ओटीपोट आणि पोट. त्यामुळे तिथे ज्या आपल्या समस्या आहेत की डायजेशनची समस्या आहे, कोणाला युरिनेशनची समस्या आहे, डिस्टर्ब पोट आहे, पोटदुखी आहे काही काही कारणांनी, किंवा मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स येतात काहींना, तर काही स्त्रियांना, तर अशा सगळ्या केसेसमध्ये ही आपल्याला उपयोगी पडते. मानसिक स्तरावर बोलायचं झालं तर ही शांती वाढवते, मन शांत करते, नर्वस सिस्टीम शांत करते, आणि त्याच्यामुळे झोप आपल्याला लागायला, झोपेच्या समस्या दूर व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर मन एकदा शांत झालं की मनाशी रिलेटेड म्हणजे काही वेळेला ट्रॉमा असतो, काही वेळेला हर्ट असतो की कोणीतरी
आपल्याला दुखावलेलं असतं किंवा काहीतरी असं विपरीत घडलेलं असतं की मन दुखावलं गेलेलं असतं. या सगळ्या ज्या मानसिक समस्या आहेत त्याही दूर करायला ही मुद्रा मदत करते. एकदा नर्वस सिस्टीम शांत झाली, एकदा आपला मेंदू शांत झाला, आपलं पोट शांत झालं की आपलं स्वास्थ्य सुधारणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजेच आपली इम्युनिटी वाढवायला ही मुद्रा आपल्याला मदत करते. आपण पृथ्वी तत्व आणि जलतत्व वाढवतोय, त्याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढायला याने मदत होते. पण त्याचबरोबर धोका हा आहे की आपण हे जर जास्त काळ ही मुद्रा केली किंवा तहहयात करायचा विचार केला तर आपल्या शरीरात बोजडपणा येणं, शरीरात पाण्याचा संचय होणं, आळस येणं, शिथिलता आपल्याला येणं असेही धोके संभवतात. त्यामुळे ही जी मुद्रा आहे ही त्या समस्यांपुरती तेवढ्याच पुरती करावी. समस्या दूर झाली की ही मुद्रा थांबवायची असते. याचे आध्यात्मिक लाभही खूप आहेत असं मी म्हटलं होतं. त्याचा असं आहे की आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर ही मुद्रा प्रभाव टाकते. सप्तचक्रांपैकी अत्यंत महत्त्वाचं असलेलं स्वाधिष्ठान चक्र हे आपल्याला आहे आणि त्याच्यावर जेव्हा ती प्रभाव टाकते तेव्हा आपल्या शरीरातला जो चैतन्याचा प्रवाह आहे तो सुरळीत व्हायला मदत होते. शक्तीचं आवाहन या मुद्रेमुळे होतं. तसंही आध्यात्मिकदृष्ट्या बोलायचं झालं तर बहुतेक जण असं सांगतात की कोणती तरी मुद्रा लावल्याशिवाय कोणतीही साधना यशस्वी होऊ शकत नाही. वेगवेगळ्या मुद्रा आहेत, त्याचे शारीरिक लाभ जसे असतात तसे मानसिक आणि आध्यात्मिक लाभ असतातच. साधा आपण नमस्कार करायचा म्हटलं तरी ही सुद्धा एक मुद्रा आहे. त्यामुळे नमस्कार करून जरी साधना केली तरी त्याचा फायदा होतो. पण कोणत्याही देवीची जर साधना करायची असेल तर ही मुद्रा लावली जाते, कारण शक्तीचं आवाहन फार चांगल्या प्रकारे ही मुद्रा करते. त्यामुळे ही मुद्रा करा, तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल. कारण ह्या समस्या मी ज्यांचा उल्लेख केला त्या बहुतेकांना आहेत. तुम्ही करा, तुमचा अनुभव काय आहे तो मला सांगा. काहींना लगेचच त्याचे फायदे दिसायला लागतात, काहींना जरा वेळ लागू शकतो, पण ते फायदे जाणवल्यानंतर मात्र ती मुद्रा थांबवा. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी हे चॅनल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते तुम्ही कराल अशी मला आशा आहे. करा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.